वेलकम टू मायरुष व्लॉग्स. तर आता आम्ही चाललो आहोत पर्वतीला. चला तर तुम्ही पण चला आज पर्वतीला. आज सॅटर्डे आहे तर थोडा टाईम होता आम्हाला, तर आज आम्ही चाललो आहे पर्वतीसाठी फिरायला. मी तर पर्वतीला कधी गेलो नाही. महिमाने याच्या अगोदर पर्वतीला एकदा विजिट केलेला आहे आणि महिमाच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गाईड करेल पर्वतीवर कुठल्या ठिकाणी काय आहे आणि काय नाही. तर महिमा सर्व काही दाखवशील ना? हां दाखवेन ना. ठीक आहे. म्हणजे सगळं मंदिर वगैरे दाखव आणि कसं कुठं कुठं जायचं आहे ते सगळं काही विजिट कर. आणि पर्वतीवरती म्हणजे एक हिल आहे, छोटासा ट्रेक आहे. ज्यांना माहिती नसेल, बऱ्याच लोक जे पुण्यात राहतात त्यांना तर माहिती आहे, पण जे लोक पुण्याच्या बाहेरून बघताय किंवा जे लोक कधी पर्वतीला गेलेले नाही त्यांच्यासाठी वरतून आम्ही व्ह्यू दाखवण्याचा पण प्रयत्न करू की पुणे कसं दिसतं पर्वतीवर गेल्याच्यानंतर. चला भेटूया आता पर्वती हिलवर. अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे एंट्रन्सवरती मंदिराच्या आणि 2 मिनटात आपला हा ट्रेक पूर्ण होईल. तर वरती देवाचं मंदिर आहे जसं तुम्ही बघू शकता. आणि आज अण्णाभाऊ साठे जयंती असल्यामुळे जास्त गर्दी होती रोडवरती, म्हणून आम्हाला इथे पोहोचण्याला वेळ झाला आहे. किंवा एकदम जास्त थकून गेली आहे जसं तुम्ही बघू शकता. तिची यायची आज हे नव्हती, पण मी तिला ओढून चाडून कसं तरी आणलेलं आहे. एकदम यायच्या आधी आमचे भांडणं पण झाले की नको 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 नको, पण मी तिला म्हटलं चल जाऊयाच. सॅटर्डेला काय करणार घरात बसून. झोप झाली होती ना? ठीक आहे चला आता. म्हणजे महिमा तशी आली होती. कधी आली होती तू इथे? हा काही ट्रेक खूप जास्त अवघड नव्हता, बऱ्यापैकी सोपा असा ट्रेक होता. हार्डली 100 पायऱ्या असतील या ठिकाणी. भिंतीवरती असे शिल्प त्यांनी बनवलेले आहेत. पेशवे, तर शिवाजी महाराजांचा सभागृह दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी पण बघू शकता भिंतीवरती असे शिल्प रेखाटलेले आहेत. आता जे लोक पुण्यात त्यांनी कदाचित हा बघितलेला असेल, पण माझ्यासाठी तरी हा पहिलाच अनुभव आहे. या ठिकाणी दरवाजाकडे आम्ही जातो आहे आता. कार्तिक स्वामींचं मंदिर. हे मंदिर आहे का इकडे? अच्छा, कार्तिक स्वामी मंदिर आहे इकडे. जसं की तुम्ही बघू शकता तर अशी जी काही मंदिराची रचना आहे. आणि आतमध्ये आज काही जास्त लोक नाही आहेत, कारण अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे बरेच लोक खालीच आहेत. तर एकंदरीत अशी मूर्ती आहे. महिमा आपली गाईड आहे आजच्या टूरला. महिमा या ठिकाणी आलेली आहे, तर महिमा आपल्याला दाखवते कुठं काय काय. तर इकडच्या बाजूला डाव्या बाजूला आम्ही जातो आहे. इकडे पण कुठलं तरी मंदिर वगैरे काहीतरी दिसतं आहे. जसं तुम्ही बघू शकता इथे अश्वारूढ पुतळा आहे. बाजीराव पेशव्यांचा पुतळा असणार आहे आय गेस. विकेंडसाठी एकदम चांगला स्पॉट आहे हा. जर तुम्हाला यायचं असेल आणि आज पाऊस पडला आहे तर एकदम भारी वातावरण झालेलं आहे. बाजीराव पेशव्यांचाच पुतळा असणार आहे 100%. इकडे वरच्या बाजूला पण मंदिर आहे जसं की तुम्ही बघू शकता. या ठिकाणी विष्णू नारायण मंदिर आहे ज्याचं काम सध्या चालू आहे. खाली जायला या बाजूने पण रोड आहे आणि पुण्याचा छान असा व्ह्यू या ठिकाणाहून भेटतो. एकंदरीत स्पॉट चांगला आहे हा बसण्यासाठी. बरेच कपल लोक इकडे बसलेले आहेत. आपल्याला कोणाची प्रायव्हसी डिस्टर्ब नाही करायची आहे, म्हणून आपण पुढे चाललो आहे. आम्ही जो इथं आलो होतो फक्त या व्ह्यूसाठीच इकडे आलो होतो.
पर्वतीवरून जो व्ह्यू तुम्हाला मी बोलत होतो की जो पाहायला भेटतो, हा तो व्ह्यू आहे जो की आपल्याला बघायचा आहे. आणि मी जे तुम्हाला बोलत होतो की आज अण्णाभाऊसाठीची जयंती आहे, सगळीकडे DJ वगैरे आहे, हे तुम्ही बघू शकता. सगळीकडे DJ वगैरे चालू आहेत. इकडे एक DJ आहे या बाजूला, त्याच्यानंतर हे बघा इथे पण DJ चालू आहे. साठी हा स्पॉट एकंदरीत भारी आहे. कसं वाटलं महिमा, परत एवढ्या वर्षानंतर तू पर्वतीला आलीस तर कसं वाटलं तुला? खूप छान वाटतंय, मस्त एकदम छान वातावरण झालं आहे आज. आणि मग इथून कुठे जायचं आहे आपल्याला? तिकडे म्हणजे या बाजूला. आज महिमा आपली गाईड आहे. महिमा आपल्याला फिरायला नेणार आहे. कुठं कुठे नेते काय माहीत. महिमाला सगळा कोपरा कोपरा पाठ झालेला दिसतो या जागेवरचा. एवढ्या वर्षानंतर आठवतं कसं काय बरं महिमा? आठवतं तर काय एवढ्या वर्षानंतर घेऊन आलीस मला या स्पॉटला. पुण्यात येऊन बराच वेळ झाला आम्हाला, पण महिमाने एवढ्या वर्षानंतर मला इकडे आणलं. वातावरण खरंच खूप भारी झालेलं आहे. आणि पुण्याचं काय एवढं नाही आहे, अशी गल्लीच आहे. आणि इकडे जायला जाऊ शकतो, पण महिमा बोलते नको, तिकडे चिखल वगैरे झालेला. तर आम्ही आता दुसऱ्या साईडला जातोय. चिखल झालेला दिसतोय तिकडे, महिमा सांगते. चला आपण जाऊया दुसऱ्या बाजूला. कुठं जायचं आता? वरती जाऊ. चल, तर आम्ही निघालो आहे वरच्या बाजूला. त्या बाजूला पण भरपूर सारे झाडं वगैरे आहेत. लोक व्यायाम वगैरे करायला पण या ठिकाणी येतात. आणि जी मी तुम्हाला म्हणत होतो पुतळा बाजीराव पेशव्यांचा, मगाशी आपल्याला लांबून बघायला भेटला, जवळून बघू शकता. छान असा पुतळा आहे या ठिकाणी. आणि बरेच जण इथं रनिंग करायला येतात, ट्रेकिंग करायला येतात, कारण हा एक छोटा ट्रेक आहे. आणि जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून बघत असाल आणि जर तुम्ही कधी पर्वतीला आला नसाल, तर एक छोटा ट्रॅक जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच तुम्ही पर्वतीला येऊन व्हिजिट करू शकता. ह्या बाजूने पूर्ण पुण्याचा व्ह्यू भेटतो आपल्याला. ही दुसरी बाजू आहे, जी फ्रंट साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. फ्रंट साईडवरून आपण बघतो आहे पर्वतीला कसं एकंदरीत वातावरण आहे. आणि ह्या बाजूला श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित देवदेवेश्वर मंदिर आहे. आतल्या बाजूला मंदिर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बाहेर साईडला हा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतो पुण्यामध्ये, जर तुम्ही पर्वतीला आला तर. हे मंदिर खूप छान आहे. तर या ठिकाणी गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे. संगमरवरमध्ये गणपतीची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. सोबतच हनुमानाची एक छोटी मूर्तीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि इथं पर्वती आईचं मंदिर. आणि या ठिकाणी एक छोटंसं अजून मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. पर्वताईचं आहे मंदिर. पर्वताई श्री भवानी मंदिर असे या ठिकाणी मंदिर आहे. आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आरुषी कॅप्चर कर पर्वती आई देवीची कथा, म्हणजे फक्त कॅप्चर. तुम्ही हे बघू शकता, इथे जी कथा आहे ती दाखवलेली आहे. जर तुम्हाला हे वाचायचे असेल तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी वाचू शकता. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला असा परिसर आहे. महिमा कथा वाचते. बापरे, पुस्तक वाचलं का महिमा? कधी कथा वाचते महिमा. हा जेव्हा पार्ट ऐकेल तेव्हा महिमा मला ऐकवणार आहे. हो म्हणेल, त्यापेक्षा जास्त पुस्तक वाचलेलं आहे. आपले गाईड तुम्ही पुढे चला, गाईडला पुढे पाठवूया आणि गाईडला आपण पाठलाग करूया गाईडचा. गाईड आता जेव्हा आपण मंदिरातून बाहेर जाऊ 100% झाड आहे. गाईड काय खायला मागणार? मक्याचं कणीस. मक्याचा कणीस हवा आहे खायला. एकटी एक खाणार की मला देणार? बघेन. बघा बोलते बायको, बघेन. ठीक आहे बाबा.
काय प्रॉब्लेम नाही. 2-4 घास जरी खायला भेटले तरी ठीक आहे आपल्याला. आता पडता पडता राहिलो, पायाला दगड लागला, पण ठीक आहे. आपलं इथलं जो पर्वतीचं दर्शन आहे ते ऑलमोस्ट आता कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपण निघालो आहे खालच्या बाजूला. तिथे एक मका भाजून देत होता एक जण, तर आपण तिथे जाऊन मका खायचं काम करूया. अगोदर ही फुलं गोळा करायचं काम करते. हिला जिथं फुलं दिसतात तिथून ही फुलं गोळा करत चालते. किती फुलं गोळा करणार. किती मस्त झाड आहे. आणि जेव्हा मंदिराच्या बाहेर आपण निघतो हा व्ह्यू बघायला भेटतो. भाई काय स्पॉट आहे बघा, एकदम भारी असा स्पॉट आहे. आणि आज जे वातावरण झालं आहे एक नंबर आहे. एक काकडीचं नाव दादा मकाचा कमी सोलायचं काम करतो. मकाचं गणेश सोलून झालेलं आहे. 5 मिनिटात आपल्याला ते खायला भेटणार आहे. इकडे डॉगेशबाई आहे. डॉगेशबाई बसते. मी एक केलं धुमाळ का काकूचा या ठिकाणी स्टॉल आहे. काकडी वगैरे, चहा पण भेटतो, सगळं चिवडा वगैरे सगळं आहे. आणि इथून पर्वतीचा पूर्ण व्ह्यू असा बघायला भेटतो. बाजूलाच तो मक्याचा स्टॉल पण. आणि जसं तुम्ही बघू शकता आपलं मक्याचं गणेश पण रेडी आहे. आणि काकूंनी आपल्याला काकडी वगैरे पण चटणी वगैरे लावून दिलेली आहे. तर आता आम्ही हे खाणार आहोत आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला आम्ही चालत जाणार आहोत. तर खात जाऊया कारण ऑलरेडी उशीर होतो आहे. तर निघूया आणि भेटूया व्हिडिओमध्ये. बघूया पुढचं ठिकाण महिमा आपल्याला कुठं फिरवते. महिमाने तर खायला चालू केलेलं आहे. जसं तुम्हाला म्हटलं होतं महिमा एक नंबरची हावरी आहे, खायला कधीच थांबत नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. नॉट अ टिपिकल हजबँड, नॉट अ टिपिकल वाईफ. महिमा बोलत नाही आहे म्हणून मीच बोलून टाकतो महिमाच्या वरचा. परत बोल. नॉट अ टिपिकल हजबँड, नॉट अ टिपिकल वाईफ, माय रोज होल लाईफ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मक्याचा गणेश एन्जॉय.